त्या राक्षसाने समध्यासनी लई त्रास दिलाय बघा. त्याचं काय बाई करायला हवं. म्हणून तर देवथत गेल्या ती. अरे आता देवाचं आणि राक्षसाचं युद्ध चाललंय बघा. तुला काय माहित र? गडावरलं नगारा ऐकलंच नाही वय. आणि पुढं काय झालं र? हा, देवानी त्याला मारलंच असणार की. पर कुणाचं काय कानावर नाही आलं तसं? असं कसं कानावर नाही आलं? हे देव आलं, देव आलं रे, देव आलं. देवा, तुम्ही आलासा? आमासनी तर वाटलं अजून युद्ध सुरूच आहे बघा. अरे देवन मोर काय चालायचं त्या राक्षसाचं? चांगला धडा शिकवला असेल देवानी. माझ्या प्रजेला जर कोणी त्रास देत असेल तर त्याला शासन हे होणारच. त्या दैत्याचा मी वध केलाय. येळकोट, येळकोट. जय मल्हार. सदा आनंदाचा. येळकोट. येळकोट, येळकोट. जय मल्हार. सदा आनंदाचा. येळकोट. देवा, तुमचा आशीर्वाद आहे आम्हा भक्तावर. मग आम्हाला काय बी कमी पडणार नाही आणि कुणाचा त्रास बी होणार नाही आम्हासनी. आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी त्याचे आराध्य सदैव तत्पर असते. माझ्या भक्तांसाठी, माझ्या प्रजेवर कोणतेही संकट येऊ नये यासाठी मी देखील सदैव तत्पर आहे. आता कोणतेही संकट येणार नाही, तेव्हा निश्चिंत रहा. आता बानाई बी माघारी आली ती. हे चांगलं झालं बघा. आता बानाई जेजुरी सोडून जाऊ नकासा. आणि आमचं काही चुकत असेल तर सांगा जी. अहो नाही नाही, तुमचं काय बी चुकत नाही बघा. नाही ना? मग मग जेजुरी सोडून जाऊ नका. होय होय, होय, नका जाऊ, नका जाऊ. पानाई माघारी आल्या ते चांगलंच झालं बघा. वय पर त्या तरी काय करत्याल? देवीनीच सांगितलं जेजुरी सोडून जायचं म्हणून. आता आल्या ती ना तर नाही जायच्या. आणि देवी बी त्यासनी नाही जायला सांगायच्या. कुणाच ठाऊक पुढे काय होणार आहे ते. श्री खंडेराय गडावर येतील म्हणून म्हाळसा त्यांची वाट पाहत आहेत. परंतु त्यांना अजूनही हे माहीत नाही की श्री खंडेराय बानूसह जेजुरीत येत आहेत. त्यांना हे सांगावं का? देवी, तुम्ही कसला विचार करता आहात? काही नाही. मला न सांगण्यासारखं काही घडलं आहे का? जे काही घडलं असेल ते सगळं कळेलच. देवी, काय झालं माधवी? देवगडाच्या दिशेने येत आहेत. थोड्याच वेळात त्यांचं गडावर आगमन होईल. सारी तयारी झाली आहे ना? हो देवी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सारी तयारी झाली आहे. गडावर देवांच्या स्वागताची तयारी करताना प्रत्येक जण आनंदात होता. कधी एकदा देवांचं दर्शन घडतंय असं होतंय. स्वाभाविकच आहे. जेजुरीवरचे संकट दूर झाले आहे. म्हाळसा, श्री खंडेरायांचं औक्षण करण्यासाठी आपण गडाच्या मुख्यद्वारापाशी जाऊया का? हो देवी, पूर्ण तयारी झाली असं मला कळलं की मी तिकडेच जाणार होते. मी ह्यांना देखील तसं सांगते. विजयोत्सव साजरा करण्याची वेळ आहे ही. सज्जावरून या जेजुरीचा दूरवर पसरलेला परिसर दिसतो आहे. हे मला गडावर येताना नक्कीच दिसतील. माधवी, आज्ञा असावी देवी. श्री खंडेरायांचं गडावर आगमन होतं आहे ही वार्ता ह्यांच्यापर्यंत पोहोचावी. मी सेवकांना निरोप द्यायला सांगते.
देवी, माधवी, तू जा. म्हाळसा, म्हाळसा, अजून किती सहन करायचं आहे मी देवी? तुम्ही आत्ता याचा विचार करू नये म्हाळसा. हा आनंदाचा क्षण आहे. पण माझा प्रत्येक आनंदाचा क्षण माझ्यापासून दूर जातो. काय करू मी? कशी शांत होऊ मी? आणि याला कारण एकमेव ती बानू आहे. म्हाळसा, ह्या क्षणी सारेजण विजयोत्सव साजरा करण्यासाठी आतुर झाले आहेत. श्री खंडेरायांनी त्या दैत्याचा वध केल्यामुळे जेजुरीवरचं संकट दूर झालं आहे. सर्वजण त्यांच्या दर्शनासाठी आतुर आहेत. हो, ते खरं आहे. पण देवी, मी हे कसं विसरू की हे सर्वांसमक्ष तिच्यासोबत जेजुरीत येत आहेत. जिला मी जेजुरी सोडून जाण्याची आज्ञा दिली ती आज पुन्हा जेजुरीत येते आहे. परंतु म्हाळसा, तुम्ही एक गोष्ट विसरता आहात. बानू जेजुरी सोडून गेली होती. त्या दैत्यांनी तिला घेराव घातला आणि श्री खंडेरायांनी तिची सुटका केली. हो, मला ठाऊक आहे ते. मग असं असताना तिला सोडवल्यानंतर तिला तिच्या घरी परत घेऊन येणं हे स्वाभाविक आहे. तेच मला म्हणायचं आहे देवी. यांनी तिचा विचार केला, पण त्यावेळी मला काय वाटेल याचा त्यांनी विचार देखील केला नसेल. असं नाही वाटत मला म्हाळसा. पण तसंच झालंय ना देवी. आणि आता मला या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचाच आहे. तिने जेजुरी सोडून जावं अशी मी तिला आज्ञा दिली आहे आणि तिला जावंच लागेल. तुमच्या मनात काय सुरू आहे? तुम्ही काय करायचा विचार करता आहात? मी यांच्या समक्ष तिला हे जाऊन सांगणार आहे. असं करू नका म्हाळसा. नाही देवी, आता ते शक्य नाही. ही वेळ तिनेच आणली आहे आणि माझ्या समोर आता दुसरा मार्ग नाही. मी आत्ता ह्या क्षणी तिच्याकडे जाणार आहे आणि तिला सांगणार आहे की ही माझी आज्ञा आहे की तिने जेजुरी सोडून जावं आणि माझ्या आज्ञेचं त्वरित पालन केलं जावं. मी आज सांगितलं ते समज केलंय ना. वय देव आलं की त्यासनी ववाळायचं आहे, ठाव आहे मला. आणि मी समधी तयारी केली आहे बघा. हा वय वय, पण मी काय म्हणते, पुण्यांदा एकदा समज जागेवर आहे ना बघून घे. हा वय, हा, बाहेर साडा घातला का बघून येवायच. हा, जा बरं. अव केलं हाय समद. आणि किती वेळेला बघायचं? 4दा जाऊन आले म्या. समद झालं हाय. आता तुम्ही उगा काम वाढवून ठेवू नका. देव आता कवा बी येत्यात. काम वाढवून ठेवला असा आणि देवांवर समद कामं अर्धवट राहिली तर असं ना वय. काय आहे, आपण कुठं कमी पडाय ना ग, म्हणून म्हणलं आलं का ध्यानात. होय. आणि रंग्या कुठं गेला आता? ते बाहेर आहे ती. हा, देव आलं का सांगाय येतील वाड्यात. आता बाहेर कशाला? आय ए गंगे, आय ए द्याव आलं द्याव. हा, द्याव. देव आला. गंगे, पूजेची थाळी दे बानूच्या हातात. अगं हे काय मावशे? मग देवानी राक्षसाला मारला हाय. अगं देव युद्ध जिंकून आले आहे ती. मग तू तुझ्या हाताने ववाळ. हा, दे.
बर का देवा, समध्या जेजुरीमध्ये जणू सणच आहे असं वाटतंय. समदसनी लय आनंद झाला आहे देवा. तुम्ही होता म्हणून ही संकट टळले. देवा, ह्योच आशीर्वाद असू दे आमच्यावर तुमचा. देवा, तुम्ही होतासा म्हणून बानू माघारी आली बघा. देवा, आज वाड्यामध्ये समधी माणसं आनंदी आहे. बानू बी माघारी आली. अगोदर आमचं ऐकाय तयारच नव्हती ती. आम्ही लई सांगितलं, म्हणलं का देवाचा सांगावा आला आहे. त्यांनी सांगितलंय की तू कुठं जायचं नाही म्हणून. पर नाही. बानू, हे खरं आहे की सर्वांनाच तुझी चिंता होती. जर ह्या सर्वांचं तू ऐकलं असतंस तर त्या दैत्यांच्या तावडीत तू सापडली नसतीस. तुम्ही समजावलं म्हणून बानू माघारी आली, नाहीतर म्हाळसा देवींची आज्ञा म्हणून निघाली होती. ए आय, म्या काय म्हणतो. आता काय नाही, म्या काय म्हणतो, नाही म्हणजे गाढव समदेसनी ठाव झालं असेल ना का त्या हकडे याला निघाल्यात. मग त्यासनी हे बी ठाव झालं असेल का बानू बी त्यांच्या संग आहे. होय का? अगं म्हणजे म्हाळसा देवीसनी बी हे ठाव झालं असेल का. कोणास ठाऊक. काय झालं देवी, तुम्ही काहीशा चिंतेत दिसत आहात. जे होऊ नये असं वाटत होतं तेच झालं आहे. देवी, तुम्ही स्पष्ट बोललात तर बरं होईल. श्री खंडेराय बानूसह गडावर यायला निघाले आहेत हे म्हाळसा देवींनी पाहिलं आहे. त्यातून ते गडावर येण्याआधी तिला घेऊन बानूच्या वाड्यावर गेले आहेत हे देखील म्हाळसा देवींना कळलं आहे. पण हे घडणं स्वाभाविक आहे. बाणाईने जे पाऊल उचललं ते अयोग्यच होतं. श्री खंडेरायांनी सांगून सुद्धा ती ही जेजुरी सोडून गेली आणि दैत्यांनी तिला वाटेत अडवलं. हो, अशा वेळी श्री खंडेरायांनी तिची दैत्यांपासून सुटका केल्यानंतर बाणाईला सुखरूप घरी सोडलं तर त्यात काही अयोग्य आहे असं मला नाही वाटत. मला देखील असंच वाटतं, परंतु म्हाळसा देवींना याचा राग आला आहे. देवी, तुम्ही तिथे होतात, त्यांना समजावलं असतं तर राग गेला असता. मी तसा प्रयत्न केला, परंतु 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 मला त्यांना थांबवणं शक्य झालं नाही आणि आता त्या बानूच्या वाड्याकडे जायला निघाल्या आहेत. बाणाईकडे? हो, जे घडायला नको होतं तेच घडलं. आता पुढे अजून काय घडणार आहे? अरे अरे ये गणोबा, अरे हे काय करताय सा आता. ह्याला कशा पायी हार घालताय हा. अरे काम करा बिगी बिगी. देव कधी बी गडावर येत्याल. ओ कशा पाय घाई करतायसा. होईल, समद होईल. अरे होईल काय होईल, देवीनी सांगितलं आहे ना व. हा, देव यायच्या आधी समधी कामं व्हाया पाहिजे म्हणून. अहो होणार व समद होणार. अरे कशी होणार, तुम्ही असंच खेळत बसणार आहे शिवा बरोबर. अरे मोप काम पडली आहे ती. अहो त्या गाडाच्या पायथ्यापासून हात काम करतात लोक. आम्ही तत बी जाऊन काम करू. हा, तुम्ही नका काळजी करू. बघा बघा समधी कशी काम करतात बघा. ओय, आता देवी आल्या का नाही तुम्हासनीच का होत्याल. हा घ्या मग. आता देवीसनी काय झालं म्हणायचं.
त्या रागावल्यात. अहो पर कशा पायी रागवल्यात? आमचं काही चुकलं का? तरी मी म्हणत होतो हा तयारी कुठवर आली आहे हे बघाय तर ती बाहेर गेले नसते. नाही नाही, मला नाही तसं वाटत. मला असं वाटतं की त्यांना बानू बद्दल काहीतरी कळलं असावं. बानू, मला आता गडावर जायला हवं. तिकडे सर्वजण माझी वाट पाहत असतील. वयजी जातो मी. देवा, जातो नाही, येतो म्हणावजी. बर, येतो मी. काळजी घे. मी पुन्हा भेटायला येईन तुला. देवा, एक विचारू का जी? विचार. म्हाळसाताईंनी मला हतनं जायचा आदेश दिला होता आणि तुम्हाला ह्यात घ्यायचं नाही असं सांगितलं होतं. बानू, ह्याबद्दल मी म्हाळसेशी बोले. आणि बानू, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत जेजुरी सोडून जाण्याचा विचारही मनात आणू नको. बानू, म्हाळसा, तू इथे? तुम्ही युद्धावर जाण्याआधी मी तुम्हाला औक्षण केलं होतं, विजयी होऊन परत यावं म्हणून. तुम्ही विजयी होऊन परत याल हे मला माहित होतं, पण तुम्ही हिला घेऊन याल असं मला वाटलं नव्हतं.